नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. आता सारखी सौदामिनी राकेशला कॉल करत असते. त्यामुळे तो वैतागतो आणि म्हणतो की काय कटकट आहे, या बायकांच्या बरोबर काम करणं ना म्हणजे डोक्याला तापच झालेला आहे. सारखा फोन करत आहे. स्वतः तर काही करू शकत नाही, पण मला मात्र सारखा फोन करतात. तेव्हा तो फोन उचलतो. बोला काय झालं? तेव्हा ती म्हणते की अरे कुठे आहेस तू? काही करणार आहेस की नाही, की आज पण तुझा प्लॅन असाच फ्लॉप जाणार आहे? तेव्हा तो म्हणतो की हे बघा, तुम्ही जरा तोंड बंद ठेवा. माझं काम चालू आहे, मी सगळं प्लॅनिंग करतो आहे, त्यामुळे तुम्ही आता त्याबद्दल जास्त काही बोलू नका. तेव्हा ती म्हणते की अरे कसलं प्लॅनिंग? किती दिवस झाले तुझं प्लॅनिंगच सुरू आहे. तुला बाहेर काढलं आहे तू याच्यासाठी का? तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा, मी माझं काम करतो आहे आणि बॉम्ब कुठे प्लॅन करायचा या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतील. तुम्ही उगीचच काही करू नका. आणि जर तुमच्याच्याने हे सगळं झालं असतं ना, तर मग इथे मला आज यावं लागलं नसतं, समजलं? त्यामुळे तुम्ही तुमचं काय जे काम आहे ना ते करा. ईश्वरी अर्णववर लक्ष ठेवा आणि त्यांचे मला अपडेट देत राहा, समजलं? नाहीतर जर तुमच्याच्याने काही जमत असेल ना तर करा, समजलं? माझ्यावर अवलंबून राहू नका. असं म्हणून तो फोन रागाने कट करून टाकतो. त्यानंतर मग आता सौदामिनी चिडलेली असते. ती म्हणते की हॅलो, पण तो काही फोनवर बोलत नाही. नंतर मग आता ते पुन्हा त्याला फोन करते आणि म्हणते की हॅलो, अरे ऐक ना. तेव्हा तो म्हणतो की काय, सारखे कशाला फोन करताय? तेव्हा मग ती म्हणते की अरे, ईश्वरी अर्णव अजूनही जागेवर पोचलेले नाही आहेत. पण त्याला मात्र राग येत असतो. तो फोन ठेवून देतो. इथे सौदामिनी म्हणते की नाही, हा माणूस काही कामाचा वाटत नाही आहे मला. हा काय करणार आहे काय माहिती. ईश्वरी आणि अर्णव यांचा बदला मला आज घ्यायला मिळतोय की नाही काय माहिती. असं म्हणून तिची नुसती चिडचिड होत असते. नाही, काही केलं तरी मला हे मिळवायचं आहे असं तिने ठरवलेलं असतं. नंतर अर्णव त्यांचे कपडे वगैरे सगळं काही बघत असतो. ईश्वरी म्हणते की सर, मला खूप टेन्शन आलं आहे. आता मी काय करू खरंच माहीत नाही आहे. गणूबाप्पा आपली साथ आता कशी देणार आहे काहीच कळत नाही आहे. सगळ्या वस्तू खराब झाल्या आहे आणि आता असं सगळं बंद पडले तर आपण काय करू शकणार आहोत? सगळं साडी, सगळं कपडं, सगळं नवीन कसं काय करणार आहोत आपण? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मी सिंदूर, मी पण तुझ्यासोबतच आहे ना. मलाही काही आयडिया नाही आहे, जरा थांब, आपण काहीतरी करूया. ईश्वरी म्हणते की नाही सर, काहीतरी नक्की केलं पाहिजे. गणूबाप्पा काहीतरी दाखव मार्ग मला. काय करू मी? अर्णव सर, काहीतरी विचार करा ना. इतकं सगळं कॉम्पिटिशन पण थोड्याच वेळात सुरू होणार आहे. काय करायचं ना काही कळायला मार्ग नाही आहे. आता अर्णव म्हणतो की थांब मिस इंदोर, थांब, आपण बघूया काय करायचं ते. तू प्लीज जास्त पॅनिक होऊ नको. ईश्वरी म्हणते की सर, कसं पॅनिक होऊ नको मी? हो, कॉम्पिटिशन थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि आपलं सगळं वस्तू आणि नवीन करायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी परत नव्याने, आपला कॉस्ट्यूम नवीन, पुन्हा सगळे पदार्थ नवीन, काय करायचं आपण काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मला कळतं आहे, तू जरा मला वेळ देशील का विचार करायला? ईश्वरी म्हणते की हो सर, वेळ घ्या, पण पटकन काहीतरी विचार करा. काय करायचं त्याबद्दल बोला. काय करू मी, काय करू? असं म्हणून तिला वैताग येत असतो. सारखं टेन्शन येत असतं. त्यामुळे टेन्शनमुळे ते तिथेच दोघंजणही गप्प बसलेले असतात. ईश्वरीला तर अगदी रडू आलेलं असतं. त्यानंतर इथे आता राकेश हा शिरलेला असतो आतमध्ये आणि जिथे ईश्वरी अर्णव यांची ट्रॉली असतात तिथे तो आता शिरतो आणि विचार करतो की काहीतरी करून आता पुन्हा मला केलं पाहिजे. तितक्याच पुन्हा त्या देशमुखचा फोन येतो. तेव्हा मग तो चिडतो आणि म्हणतो की आता काय आहे, तुम्ही सारख्या का कॉल करताय? तेव्हा ती म्हणते की ऐकून घे रे बाबा, ऐकून घे. मगाशी पण तू ऐकून घेत नव्हतास. काय बोलते ते नीट ऐक. अरे, ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही अजून काउंटरवर पोचलेले नाही आहेत आणि स्पर्धेला अर्धा तासच बाकी आहे. तेव्हा राकेश म्हणतो की काय, अजून ते काउंटरवर नाही पोचले? मग ती म्हणते की नाही, तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते की ते अजूनही काउंटरवर पोचलेले नाही आहेत. याचा अर्थ तुला कळतो आहे का, की ते दोघंजणं जर तिथे पोचलेच नाहीत तर ते ऑलरेडी बाद होऊन जाणार स्पर्धेमध्ये आणि जिंकणार नाहीत ते. तेव्हा राकेश म्हणतो की तुम्ही गप्प बसाहो. जरीही ते बाद झाले तरीही दुसरा कोणता तरी मार्ग शोधून काढतील ते त्यांची कंपनी मिळवण्यासाठी. तुम्हाला ते दोघं माहिती आहेत ना. आणि जिवंत राहिले ना तर काहीही करून तुमच्या हातातून कंपनी ते हिसकावून घेतील. त्यामुळे लक्षात ठेवा, जरा जास्त स्वतःचं डोकं चालवू नका. आज काही करून त्यांना संपवायला हवं. तुम्हाला जर सगळं तुमच्या गोष्टी परत पाहिजे असतील तर मात्र त्यांना संपवायलाच हवं. तेव्हा मग आता तो हे सगळं बोलतो आणि वल्लरी आणि हे सगळं देशमुख म्हणते की अगदी बरोबर आहे याचं. काही झालं तर ईश्वरी अर्णव काहीही करून परत मिळवतील सगळं.
नंतर बाबा रस्त्याने पळत असतात. ते सतत धाव लागत असते म्हणून धावत असतात. त्याच वेळेला आता समोरून उदयकांत येत असतो आणि उदयकांतला बघून ते आणखीनच पळायला लागतात. उदयकांत म्हणतो की थांब थांब रे, परंतु बाबा काही ऐकायला तयार नसतात. त्यानंतर मग आता ईश्वरी ही जास्त टेन्शनमध्ये असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू जरा इथे बस, टेन्शन घेऊ नकोस, इथे बस, आपण विचार करूया काहीतरी. तेव्हा मग तो म्हणतो की असं आपल्याला गप्प बसून चालणार नाही आहे, काहीतरी विचार नक्की केला पाहिजे. ओके, त्यामुळे मी पण माझं डोकं चालवतो आहे, तू पण तेच करायचं आहे. आणि काळजी करू नकोस मिस इंदोर, आपल्याकडे स्पर्धा चालू व्हायला अजून 45 मिनिट्स आहेत आणि त्यामुळे आपल्याला आता जे काही करायचं आहे ते ठरवावं लागणार आहे. ओके, आणि आपण दोघं एकत्र असू तेव्हा प्रत्येक वेळी जिंकतो असं तूच म्हणतेस ना, त्यामुळे आता आपल्यालाही जिंकायचं आहे. काहीही करून आपण लवकरात लवकर आपले हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ना ते मिळवण्याचा प्रयत्न करू. आता ईश्वरी ही अर्णवकडे बघतच राहिलेली असते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मिस इंदोर, थिंक, मी पण विचार करतो आहे, तू पण विचार कर. तेव्हा आता ईश्वरीचं आणि त्याचं दोघांचंही डोकं बंद पडल्यासारखं झालेलं असतं. आता समोरच ईश्वरीच्या ड्रेसिंग टेबलवर विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवलेली असते. आता ती मूर्ती ही बघत असताना ईश्वरी विचार करते की हे विठ्ठल बाप्पा, हे रखुमाई, काय करू मला काहीच कळत नाही आहे. मला खूप काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे. हे सगळं आता आम्ही असं कसं करणार आहोत? काहीतरी मार्ग निघू दे विठ्ठला, काहीतरी मार्ग निघू दे, असं म्हणून ईश्वरीला आता त्यांची जी दिंडी असते ती आठवते. आणि ईश्वरीने पाया पडल्यानंतर ईश्वरीच्या आयुष्यातलं टेन्शन नकोसं झालं होतं, म्हणजेच पूर्ण निघून गेलं होतं. हे सगळं तिला आठवतं आणि नंतर ती म्हणते की काहीतरी मार्ग निघू दे विठ्ठला. नंतर मग ती गोष्ट विचार करते, हात जोडते आणि म्हणते की एक मिनिट अर्णव सर, मला एक गोष्ट सुचली आहे, थांबा, मला एक गोष्ट सुचली, मला एक आयडिया सुचली. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय झालं आहे आता? तेव्हा ती म्हणते की सर, माझ्याकडे एक जुगाड आहे. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट जुगाड? ईश्वरी म्हणते की सर, मला एक गोष्ट समजली, आपण एवढ्याशा कमी वेळात एक गोष्ट करू शकतो, मला सुचलं आहे काहीतरी. तेव्हा तो म्हणतो की येस, मग सांग मला काय सुचलं आहे ते. ईश्वरी म्हणते की अगोदर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, मी काही सामान सांगते ते तुम्हाला शिर्केंना आणायला सांगावं लागेल. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, काय तुझं प्लॅनिंग आहे ते तरी सांग मला. आता ईश्वरी त्याला सगळं त्याचं प्लॅनिंग सांगायला लागते, पण तो म्हणतो की नाही. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही अर्णव राजे शिर्के आहात, सात्विक फॅशनचे सर्वेसर्वा मालक, बरोबर ना? पण तुम्हाला हे सगळं करावं लागेल आजच्या स्पर्धेसाठी, कारण ही स्पर्धा आहे आणि आपल्याला यामध्ये टिकून राहायचं आहे, त्यामुळे आपण हे सगळं करणं गरजेचं आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, नाही, अजिबात नाही, मी काहीच करू शकत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की नाही. ईश्वरी म्हणते की नाही सर, मला सांगा, जर आपण हे केलं नाही तर तुमच्याकडे दुसरा कोणता ऑप्शन आहे का, तर सांगा मला. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, ईश्वरी म्हणते की नाही, बोला तुम्ही, दुसरा कोणता ऑप्शन असेल तर तसं मला सांगा. तो म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मला माहिती आहे तू हे सगळं बोलते, पण तरीही हे करणं कसं पॉसिबल आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, मी अर्णव कसं कळेन हे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, आपल्याला हे करावं लागणार आहे, प्लीज हो म्हणा. आणि जर काही तुम्ही हा जुगाड अवलंबला नाही तर मग दुसरं कोणता मार्ग असेल तर तो सांगा. पण अर्णवकडे दुसराही कोणता मार्ग नसतो, तो आता शांत बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर, आज तो मोका आहे, आपल्याला आजच रिस्क घेतली पाहिजे आणि आपण आज जर ही रिस्क घेतली नाही तर आपण स्पर्धेमधून बाद होऊन जाऊ सर, त्यामुळे विचार करा, प्लीज विचार करा, असं म्हणून आता ईश्वरी ही त्या गोष्टीच्या बाबत विचार करत असते. आणि त्यानंतर मग आता अर्णव तिच्याकडे बघतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, प्लीज हो म्हणा, प्लीज थांबू नका, हो म्हणा, असं म्हणून ती आता त्याला सारखा हात लावते हनीवटीला. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके मिस इंदोर, ओके, मी हो म्हणालो आहे. ईश्वरी आता म्हणायला लागते की अर्णव सर, मला काहीच कळत नाही आहे या सगळ्या गोष्टी, पण आता तुम्ही हे जे सांगितलं आहे ना ते लगेच शिर्केंना फोन करून सांगा, ही लिस्ट पाठवा, म्हणजे पटकन त्यांना हे सगळं आणता येईल सोप्या रीतीने. तेव्हा मग आता हे सगळं करण्यासाठी अर्णव स्वतः गेलेला आहे आणि त्याला मात्र कसलंही टेन्शन नाही आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही आता पहिले फोनवर सांगा, त्यानंतर मग आपल्याला पुढचं काम जमणार आहे, तुमची तयारी पण करायची आहे, चला लवकर. तेवढ्यात राकेश आता जिथे एरिया असतो, म्हणजे जिथे ट्रॉली वगैरे ठेवलेली असते तिथे येतो आणि ईश्वरीच्या अर्णवच्या नावाची ट्रॉली, म्हणजे सात्विक फॅशनच्या नावाची ट्रॉली आता तो बघतो. आणि बघितल्यानंतर तो बॅगेतून त्याच्या बॉम्ब काढतो
आणि तो बॉम्ब जो असतो तो ईश्वरी आणि अर्णवचा जो टेबल असतो त्या टेबलाखाली तो लपवणार असतो. आजूबाजूला कोणीही बघत नाही याची खात्री करून तो सगळं काही करत असतो. आणि त्याच वेळेला मग आता इथे ईश्वरीची जी ट्रॉली आहे ती दिसल्याबरोबर तो पटकन खाली बसतो आणि त्याच्या वस्तू जे काही बॉम्ब वगैरे आहे ते लपवतच कशा प्रकारे तरी ते सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आजूबाजूला कोणी नाही ना याची सुरुवातीला त्याने खात्री केलेली असते. तेवढ्यातच त्याला कसला तरी पटकन आवाज होतो, म्हणून तो पटकन त्याचा बॉम्ब बॅगेतून काढतो आणि खाली ट्रॉलीचे लपवत ठेवत असतो. म्हणतो की चिंटू आणि ईश्वरी, आज तुम्ही काही थांबणार नाही, आज तुमचं पूर्णपणे मी फिट करून टाकला आहे कार्यक्रम, असं म्हणून तो आता तिथला जो बॉम्ब असतो तो अगदी व्यवस्थित ईश्वरीच्या ट्रॉलीखाली लावत असतो, जेणेकरून तिला काहीही समजू नये आणि तिच्यासमोरच तो बॉम्बचा स्फोट व्हावा हे सगळं आता त्याला वाटत असतं. तो ते सगळं करून पटकन निघालेला असतो. बाबा हे रस्त्याने पळत असतात, पण त्यांचा पाठलाग आता तिथे तो उदयकांत करत असतो. त्यामुळे आता उदय पाठलाग करत असताना बाबांकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. बाबा आता फक्त धावत सुटलेले असतात. ते एक लिफ्ट मागतात की प्लीज मला पुढे सोडाल का. तेव्हा मग त्याला गाडीमध्ये बसण्याची संधी देतात. बाबा पटकन बसतात. तोपर्यंत उदय जवळ पोचत असतो, पण बाबा त्याच्या हातून निसटत गाडीमध्ये बसून निघालेले असतात. तर इथे उदयकांत पण काही कमी नसतो. उदयकांत लवकरात लवकर पोचण्यासाठी पटकन तिथल्या एका बाईकवाल्याला बोलतो आणि तो निघालेला असतो. आता ईश्वरी अर्णव दोघं वाट बघत असतात. ईश्वरीच्या डोक्यामध्ये हजारो विचार असतात. आता कसं काय करायचं सगळं डोकं चालत नसतं. तेव्हा मग अर्णव तिथेच असतो. काय करावं मिस इंदोर, काय करावं असा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असताना ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की सर तुम्ही सगळं सामान आहे ते सांगितलं आहे ना, म्हणजे शिर्केंना सगळं काही सांगितलं आहे ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मी सगळं सांगितलं आहे. ईश्वरी म्हणते की सर मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण यावेळेला जिंकायचं आहे म्हणजे आहे. आता आपला हा जो काही जुगाड झाला आहे ना त्या बाबतीत जर आपण व्यवस्थित करत राहिलो तर नक्कीच आपण जिंकू, काळजी करू नको. तेव्हा मग आता ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतात. तो म्हणतो की मिस इंदोर काय होणार आहे काहीच कळत नाही. ईश्वरी म्हणते की सर आता आपण फक्त एक करायचं की आपला एकमेकांवरती विश्वास ठेवायचा, आपण नक्कीच जिंकू. तितक्यात शिर्केंचा फोन आलेला असतो. अर्णव म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर थांब. तेव्हा मग ते म्हणतो की हो शिर्के तुम्ही सांगितलेलं सामान आणले ना, ओके मी येतो, बाहेर येतो घेण्यासाठी. असं म्हणून आता अर्णव बाहेर जातो ते सामान घेण्यासाठी. ईश्वरीची आता मात्र इथे घालमेल सुरू असते. वल्लरी विचार करते की हा उदयकांत अजून कुठे उलटला आहे, अजून आला कसा नाही आहे हा. तिच्या डोक्यात तोच विचार सुरू असतो. म्हणून ती आता फोन लावते आणि फोन लावल्यानंतर सुरुवातीला तर रमा फोन उचलत नसतो, परंतु नंतर वल्लरी बाजूला जाऊन म्हणते की नाही हा झोपलाय की काय दारू पिऊन, याला परत फोन करत राहिलं पाहिजे. म्हणून मग ती फोन करते आणि हॅलो अरे आहेस कुठे तू, किती वेळ लागला तुला फोन उचलायला, कुठे आहेस कुठे, असं ती आता त्याला बोलत असते. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो पोचतोच आहे मी, त्या जागेवरच पोचतोय. तेव्हा वल्लरी म्हणते की हॅलो मला हा आवाज वेगळा वाटतोय. मनातच म्हणते की हा उदयकांतचा तर नाही, हॅलो कोण बोलत आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की कोण बोलतंय सांगा. त्याचबरोबर ओळखीचा आवाज वाटतो म्हणून ती घाबरते. मग समोरून म्हणतो की मी रमाकांत बोलतोय. तुला काय वाटलं वल्लरी, तू हे सगळे प्लॅन इतक्या सोप्याने करू शकशील का. तेव्हा ती म्हणते की कोण, रमाकांत. तेव्हा तो सांगतो की हो तू माझ्या लेकाला आणि माझ्या सुनेला संपवायला निघालीस, पण हे सगळं मी शक्य होऊ देणार नाही. तुला वाटतंय तितकं सोपं नाही आहे सगळं वल्लरी, या सगळ्या गोष्टी ह्या सगळं मी काही सोडणार नाही आहे तुला. माझ्या लेकाला वाचवायला आलो आहे आणि त्यांना तुझं सगळं घाणेरडं सत्य मी आता सांगायला आलेलो आहे, असं म्हणून आता तो तिला चिडवतो. त्यामुळे वल्लरी आणखीनच खूप घाबरते आणि म्हणते की बापरे हा आता तिथे पोचणार आहे, काय करू मी. तिला टेन्शन येऊ लागतं. वल्लरी वाट बघत असते आता काय होतं आहे त्याची. तेवढ्यात अर्णव पिशवी घेऊन येतो. मिस इंदोर तू सांगितलेलं सगळं सामान आणलेलं आहे. तेव्हा मग ती सगळं सामान बघते आणि म्हणते की सर चला आता आपलं सगळं सामान सांगितलेलं आणलं आहे, जराही वाट बघायला नको, आपल्याला लवकर आता तयारी केली पाहिजे. अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की आता मग तू मला काय करणार आहे. ईश्वरी म्हणते की सर याच्यामध्ये जी धोती वगैरे आहे ना, हे सगळं वरचं जे आहे जॅकेट ते तुम्ही घालून घ्या, मग मी धोती वगैरे सगळं काही बघते, अरेंज करते. मग अर्णवला टेन्शन आलेलं असतं की इतक्या वेळात हे सगळं कसं होणार आहे. मग तो वरचं जॅकेट वगैरे घालून घेतो आणि धोती स्वतः घालण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी म्हणते की सर हो थांबा, हे असं नसतं करायचं, जरा थांबा.
तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, तू कसं काय आहे ते कर लवकर लवकर. आणि मग ती प्रयत्न करत असते त्याप्रमाणे त्याला धोती नेसवण्याचा. आणि तेव्हा मग आता त्या धोतीच्या अशा निऱ्या काढायच्या असतात. आणि नंतर मग ईश्वरी ही त्याला ते खोचायला म्हणून पोटाच्या इथे जात असते. तेव्हा अर्णव म्हणतो की वेट, मी करतो ते. आणि मग तो तिचा जो काही धोती पदर असतो तो घेतो. आणि त्यानंतर मग आता हे सगळं घेऊन तो स्वतःच खोचण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरीला म्हणतो की तू तिकडे टर्न हो. मग ईश्वरी या साईडला टर्न होते आणि अर्णव ते जे असतो ते सगळं स्वतःच्या आतमध्ये पोटाजवळ खोचतो. आणि ईश्वरी मात्र आता लाजत गालातल्या गालात हसत असते. आणि मग झाल्यावर ईश्वरी आता त्याची ती धोती असते ते मधून खोच काढून ते मागच्या बाजूला निरी अशी खोचायची असते. हे ती सगळं बघत असते. तेवढ्यात अर्णव म्हणतो की पटकन मिस इंदोर थांब. तेव्हा मग ती म्हणते की नाही, थांबायला अजिबात वेळ नाही आहे, थांबा जरा. असं म्हणून ती पटकन घेते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही आता नाटक करताय, पण तुम्ही विसरताय का तुमच्या आयुष्यातली जी पहिली धोती होती ती पण मीच तुम्हाला नेसवली होती, माहिती आहे ना, लग्नाच्या अगोदर. असं म्हणून तो आठवण करून देते. आणि मग त्यावेळेला अर्णव पण हसत असतो. ईश्वरी म्हणते की हे सगळं आपल्याकडून पटापट होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. आता ईश्वरी ही त्याला बाजूला व्हायला सांगते आणि बाकीची सगळी व्यवस्थित त्याच्या धोतीची फिनिशिंग करून देते. आणि नंतर मग आता हे सगळं पिनअप वगैरे करून देत असते. तेव्हा मग अर्णव म्हणत असतो की हे सगळं जे काही मी करतो आहे ते सगळं करू दे मला. ईश्वरी म्हणते की थोडं थांबा, आपण गळ्यामध्ये हा जो ताईत आहे तो बांधायचा आहे. त्यानंतर मग आता तो ताईत आता ईश्वरी त्याच्या गळ्यामध्ये काळा दोरा बांधते आणि व्यवस्थितपणे लावून देत असते. आणि ईश्वरी हाताला आणि दंडाला दोन्ही ठिकाणी ते काळे दोरे आता ती लावून देत असते. मग नंतर हे सगळं झाल्यानंतर ईश्वरी म्हणते की मिस इंदोर, झालं आहे का की अजून बाकी आहे. तेव्हा मग ती म्हणते की जरा थांबा, मी काय करते ते बघा आणि तुम्ही शांत उभे राहा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. असं म्हणून आता ती पटापट हे सगळं करून देत असते. आणि नंतर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता तुझी पण तयारी बाकी आहे. तेव्हा ईश्वरी आता पटकन हे सगळं करते आणि अर्णव याला सगळं म्हणजे व्यवस्थित तिने गावरान असा तयार केलेला असतो. त्याच्या गळ्यामध्ये काळा दोरा, दंडामध्ये असं करून आता सगळीकडे त्याला काळे दोरे तिने बांधलेले असतात. आता अर्णव ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरी ज्या प्रकारे पटापट हे सगळं करून डिसिजन घेत असते. आता अर्णवला ती वरतून अशी घोंगडी देते जेणेकरून तो पूर्णपणे असा वेगळाच गावठी माणूस वाटावा. आणि त्याच्या पदर तिने दिल्यानंतर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे इथेच लावणार आहे का. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, हे असं इथे पिनअप कर. मग ईश्वरी त्याला पिनअप करून देते. आणि नंतर मग ईश्वरी म्हणते की वा, झालं आहे, माझा गडी तयार झाला आहे. आणि ती त्याच्यावरून अशी नजर वगैरे ओवाळून टाकते आणि स्वतःच त्याची नजर काढते. म्हणते की अर्णव सर, एकदम परफेक्ट, आता तुम्ही थांबा, मी पटापट तयारी करते. असं म्हणून आता ईश्वरी अर्णवची तयारी करून देत असते. आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना ईश्वरी साडी बघते, तर तिलाही ती कॉटनची साडी नेसून नऊवारी साडी नेसायची असते. आता तिलाही पटापट तयारी करायची म्हणून ती जाते आणि तिच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींची ती तयारी करायला लागते. तर इथे आता राकेश हा फोन करतो आणि म्हणतो की एक काम झालेलं आहे. तेव्हा मग देशमुख म्हणते की नक्की काय केलं आहेस तू. तेव्हा तो म्हणतो की माझा बॉम्ब प्लॅन करण्याचा प्लॅन मी यशस्वी केलेला आहे. तेव्हा मग ती म्हणते की बाबा, पण कुठे केलं आहेस. तेव्हा तो म्हणतो की ईश्वरी अर्णवची ट्रॉली आहे ना, तिथे केलं आहे मी. मग लगेचच ती म्हणते की ट्रॉली, आणि तेही त्यांची, तू काय त्यांच्याबरोबर आमचा सगळ्यांचाही ब्लास्ट घडवणार आहेस का इथे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, तुमचा ब्लास्ट नाही घडणार आहे, तुम्ही नका काळजी करू, कशाला उगीच इतक्या घाबरत असता. तो बॉम्ब जो आहे ना, तो लो इंटेन्सिटी बॉम्ब आहे, त्यामुळे जो त्या तिथे जवळ उभा असेल त्यालाच त्याचा जास्त त्रास होईल, बाकीच्यांना त्याचा इतका काही त्रास होणार नाही आहे, समजलं ना. त्यामुळे आता लवकरात लवकर वाट बघा की ईश्वरी आणि अर्णव यांचा कसा धमाका होतो आहे ते. तुम्हाला तुमची कंपनी परत मिळणार आणि ईश्वरी अर्णव कायमचे आयुष्यातून उठणार. सगळं काही एकदम होणार आहे. बघा आता कशी मजा येते ती. तेवढ्यातच मग आता ती म्हणत असते की ठीक आहे, पण होईल ना सगळं व्यवस्थित. तेव्हा तो म्हणतो की 101% सगळं काम झालेलं आहे. आणि त्यामुळे मग आता राकेश हा म्हणतो की आता तर मी माझं काम पूर्णपणे करून टाकलेलं आहे, आता बघाच तुम्ही पुढे काय होतं आहे ते. त्यानंतर मग आता ती म्हणायला लागते की फायनली माझा आता जो बदला आहे तो घेण्याची वेळ आलेली आहे. राकेश आता म्हणतो की
की काहीही झालं तरीही लवकरात लवकर आपण हे सगळं केलं आणि त्याचं क्रेडिट मात्र मलाच जातं. नंतर ती खुश होऊन म्हणते की झालं, आता ईश्वरी आणि अर्णव यांचा बदला हा पूर्ण झालेला आहे. आणि त्यानंतर मग आता हे सगळं झाल्यानंतर ईश्वरीचा आणि अर्णवचा आता कायमचा बॉम्ब ब्लास्ट होणार आहे असं म्हणून तो आता तिथल्या तिथे फोन कट करतो आणि लावण्या आणि माझा जो बदला आहे तो पूर्ण केला असं म्हणून ती आता मनातल्या मनात खूपच जास्त खुश होत असते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी अगदी गावरान नवारी वगैरे नेसून तयार झालेली असते. छानपैकी धनगर ती बनलेली असते आणि तेवढ्यातच अर्णव हा समोरून चालत चालत येतो आणि जिथे ट्रॉले ठेवलेले असतात, जिथे बॉम्ब असतो तिथे तो पोचतो आणि तिकडे राकेश त्याला बघतो. आता राकेश मात्र अर्णवला बघून घाबरतो आणि तिथल्या तिथे मागे तो पळ काढत असतो आणि तिथून आता निघून जात असताना त्याला राकेशला आता अर्णव अगदी वेळेवर बघतो आणि त्याला बघितल्यानंतर तो तिथून पळ काढत असताना अर्णव त्याला विचारतो की 1 मिनिट, कोण आहेस तू, तिथेच थांब असं म्हणून आता अर्णव त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच राकेश आता तिथून पळून निघालेला असतो. आता काय करायचं हे त्याला काहीही कळत नसतं, पण राकेशला बघून त्याला मात्र डाऊट आलेला असतो. तेव्हा नमू येते आणि म्हणते की ईश्वरी, अगं तू इथे काय करत आहेस, जा, तुमचं दोघांचं नाव घेत आहेत, जा लवकर. त्यावेळेला मग आता इथे ईश्वरी म्हणायला लागते की मी एकटीच कशी जाऊ स्टेजवर, माझ्याबरोबर अर्णव सर पण पाहिजेत ना, ते कुठे गेलेत काहीच कळत नाही आहे असं म्हणून आता इथे ईश्वरी ही घाबरलेली असते आणि त्यानंतर नम्रता तिच्याकडे बघतच राहिलेली असते. आता पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.